आपल्यासोबत बोलण्यासाठी वर्ध्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आहे. भाऊ, आज वर्षपूर्ती सोहळा झाला, काय सांगाल? पीएम नाही, देशामध्ये दीन दुर्बल शोषित वंचिताचा विचार करणारं सरकार आहे. आपल्याला माहिती आहे की इकॉनॉमिकली विकर सेक्शन मध्ये सुद्धा आरक्षण दिलं. आपण बघितलं असेल की मुद्रा योजना, स्टार्टअप योजना, स्टँडअप योजना, युनिकॉर्न कंपन्या अशा माध्यमातून जो होतकरू आहे, ज्याच्यामध्ये हुनर आहे, अशा सर्वांना विविध योजनेची मदत केली जात होती. आता यामध्ये पीएम विश्वकर्मा योजना आली. 12 बगुतेदार ज्यांच्यामध्ये हुनर आहे, या देशाच्या सांस्कृतिक वारशामध्ये ज्यांच्या हुनरचं महत्व आहे आणि आपण अनेकदा हे बघितलं आहे. आता या सर्व समाजाच्या नवतरुणांना नवीन टेक्नॉलॉजी सहित त्यांचं हे कौशल्य विकसित करून त्याला बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे. बिना व्याजाने त्याला कर्ज उपलब्ध झालं पाहिजे. आणि ज्या सरकारला आपण मायबाप सरकार म्हणतो, त्या सरकारने त्याच्या कर्जाचं तारण घेतलं पाहिजे. आणि हुनर महत्वाचं आहे, कौशल्य महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आज लक्षावधी या योजनेच्या तरुण तरुणींना सर्टिफिकेट देण्यात आले, काही लोकांना कर्ज देण्यात आलं. आणि या देशामध्ये सर्वसामान्य लोकांना एक मोठी संधी. काँग्रेसच्या राज्यामध्ये हा विचार कधीच केला जात नव्हता. काँग्रेस म्हणजे काय होतं तुम्हालाही माहिती आहे की राहुल गांधीजी सांगतात, काही राहुल गांधीजी की मी जनावधारी ब्राह्मण आहे, दत्तात्रय गोत्र आहे. तर त्यांना वंचित, शोषित, मागासवर्गाचे प्रश्न कसे समजेल? पण मोदीजी एका मागास वर्गातून येतात. त्यांनी गरिबी पाहिली आहे आणि म्हणून गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी माननीय मोदीजी अशा विविध योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी, शोषित वंचितांना त्यांचा जीवनमान उंचवण्यासाठी विविध कार्यक्रम करतात. त्यापैकी वर्धेचं स्थान माननीय मोदीजींनी यासाठी निवडलं की महात्मा गांधीजींचा याबद्दलचा आग्रह होता. महात्मा गांधींचा सत्याचा आग्रह असेल, महात्मा गांधीजींचा स्वच्छतेचा आग्रह असेल आणि महात्मा गांधींचा हा जो कुटीर उद्योग, लघु उद्योग, स्वयंरोजगार किंवा हस्तकला उद्योग, यासाठी महात्मा गांधीजींचा आग्रह नेहमी असायचा की अशांना पुढे केलं पाहिजे. आणि आज महात्मा गांधीजींच्या विचारावर काँग्रेस तर कधीच चालत नाही. ते अमेरिकेत जाऊन आपल्या देशाची निंदा करतात. पण माननीय मोदीजी आज महात्मा गांधीजींच्या विचारावर या देशामध्ये कृती करताय, निर्णय करताय आणि निर्णयाची अंमलबजावणी करताय. हा वर्धेचा आमचा निश्चितपणे गौरवाचा दिवस आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जो कार्यक्रम झाला, याला फार महत्त्व असल्याचं सांगितलं जातं, बोलल्या जातं राजकीय दृष्ट्या, की हा विधानसभेच्या निवडणुकीची नांदी आहे. काय सांगाल? नाही, मला वाटतं की वर्षभर मोदीजी कार्यक्रम करतात. हे कोणाच्या सुपीक डोक्यामध्ये अशी नापीक कल्पना येत असेल तर त्यालाच ती लखलाप व्हावी. मला सांगा, वर्षभर कार्यक्रम होतात, त्याचा निवडणुकीशी काय संबंध? आणि हा कार्यक्रम देशाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, जिथं आता निवडणुकाच नाही आहे. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांच्या डोक्यामध्ये 5ही वर्ष फक्त निवडणूक असते. त्यांचं राजकारण मनासाठी असते आणि आमचं राजकारण हे लोकांचं मन जिंकण्यासाठी असते. आमचं राजकारण हे सत्याचं आहे, विकासाचं आहे. त्यांचं राजकारण हे सत्तेचं आणि विनाशाचं आहे. आणि म्हणून हे काँग्रेसवाल्यांना असं वाटणं त्याच्यामध्ये गैर नाही. जशी सोच आहे तसंच त्यांच्या मेंदूमध्ये येईल की निवडणूक आहे म्हणून कार्यक्रम होतात. मग बाकी कार्यक्रम जेव्हा होतात तेव्हा काय झोपगे राहतात का? तेव्हा काय काँग्रेस वगैरे झोपगे राहतात? संजय राऊत म्हणतात, की महाराष्ट्रामध्ये उद्घाटनं होतात आणि उद्योग गुजरातमध्ये राहतात. काय? नाही, याच्यावर मीच तुम्हाला प्रश्न विचारतो की संजय राऊत जे बोलतात त्यांना तुम्ही स्वतः तरी खरं मानता का हो?